22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। 500 वर्षांनंतर श्रीराम परत अयोध्येमध्ये येणार आहेत, त्यामुळे सर्वत्र जल्लोषात त्यांचे स्वागत केले जात आहे। पण रामायणामध्ये जसे श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण यांचे कर्तृत्व महान आहे, त्याचप्रमाणे उर्मिलाचा सुद्धा तेवढाच वाटा आहे। कोण होती उर्मिला? ती फक्त लक्ष्मणाची पत्नीच होती का? तर नाही। चला जाणून घेऊया उर्मिलाबद्दल। तिची गणना हिंदू पुराणातील महान स्त्रियांमध्ये होते आणि सर्वश्रेष्ठ पतिव्रतांमध्ये सुद्धा तिचा समावेश होतो। उर्मिला ही सीतेची धाकटी बहीण आणि लक्ष्मणाची पत्नी होते। लक्ष्मणाचे जसे त्यांच्या भावावर प्रेम होते, तसेच उर्मिला सुद्धा सीतेला समर्पित होती। उर्मिला ही मिथिलाचा राजा जनक आणि राणी सुनैना यांची मुलगी आणि सीता मातेची धाकटी बहीण होती। तिचा विवाह अयोध्येचा राजा दशरथ यांचा तिसरा मुलगा लक्ष्मण यांच्याशी झाला होता। त्यांना अंगद आणि चंद्रकेतू असे 2 पुत्र झाले होते। उर्मिला ही देवी नागलक्ष्मीचा पुनर्जन्म आहे। काही लोककथानुसार उर्मिलाला सोमदा नावाची मुलगी होती असे सांगितले जाते। लक्ष्मण जेव्हा राम आणि सीतेसह वनवासात गेले, तेव्हा उर्मिला सुद्धा त्यांच्यासोबत जाण्यास तयार होती, परंतु लक्ष्मणांनी उर्मिलेला अयोध्येत राहून आपल्या वृद्ध आई वडिलांची काळजी घेण्यास सांगितले। असे म्हणतात की उर्मिला 14 वर्ष सतत झोपलेली होती। असे म्हणतात की 14 वर्षाच्या वनवासात लक्ष्मण आपल्या भावांच्या आणि बहिणीच्या रक्षणासाठी कधीही झोपले नाही। वनवासाच्या पहिल्या रात्री जेव्हा राम आणि सीता झोपले, तेव्हा निद्रादेवी लक्ष्मणांच्या समोर प्रकट झाली आणि लक्ष्मणांनी निद्रादेवीला आशीर्वाद मागितला की मला असा वर द्या की जेणेकरून मला वनवासामध्ये कधीही झोप लागणार नाही। देवी निद्राने त्यांना विचारले की त्यांच्याऐवजी दुसरे कोणी झोपू शकेल का? लक्ष्मणाने सांगितले की त्यांची पत्नी उर्मिला झोपू शकते। हे ऐकल्यानंतर देवी निद्राने उर्मिलाला याबद्दल विचारले, तेव्हा उर्मिला आनंदाने तयार झाली। उर्मिला या अतुलनीय बलिदानासाठी उल्लेखनीय आहे, ज्याला उर्मिला निद्रा असे सुद्धा म्हणतात। लक्ष्मणाने 14 वर्षाचा वनवास न झोपता पूर्णपणे व्यतीत केला, पण ते फक्त उर्मिलामुळे शक्य झाले, कारण ती रात्री स्वतःसाठी व दिवसा लक्ष्मणांसाठी झोप घ्यायची। अशा प्रकारे 14 वर्ष तिने झोपूनच व्यतीत केली। उर्मिला या अतुलनीय त्यागासाठी प्रसिद्ध आहे। जेव्हा लक्ष्मण उर्मिलाला वनवासाचा निर्णय कळवायला आले, तेव्हा तिने मुद्दाम राणीचा पोशाख घातला। हे पाहून लक्ष्मण तिच्यावर खूप रागावले आणि तिची तुलना कैकेयीशी केली। पतीचे लक्ष तिच्यापासून विचलित करण्यासाठी तिने हे मुद्दामून केले, जेणेकरून लक्ष्मण त्यांची बहीण व भावाची काळजी व्यवस्थित घेऊ शकतील। हे सगळे समजल्यावर सीतामाता म्हणाली की उर्मिलाच्या त्यागाची बरोबरी ती 100 सीता सुद्धा करू शकणार नाही। राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात लक्ष्मण आणि उर्मिलाला समर्पित एक मंदिर आहे। हे मंदिर 1870 मध्ये भरतपूरचे तत्कालीन शासक बलवंत सिंग यांनी बांधलेले होते आणि भरतपूर राज्याच्या राजघराण्याचे ते एक राजेशाही मंदिर मानले जाते।